नमस्कार, रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला मस्तपैकी रागीचे म्हणजे नाचणीचे डोसे कसे बनवायचे दाखवणार आहे. तसे इझीच असतात आपल्या नॉर्मल डोशासारखे. आणि त्याबरोबर मी तुम्हाला आज मस्तपैकी टोमॅटोची एक चटपटीत चटणी दाखवणार आहे. अगदी पटापट होणार आहे आणि खूप टेस्टी. तर पाहूया आपण काय काय साहित्य लागतं आहे आणि कशी बनवायची ती चटणी आणि डोसे. चला तर पहा, आपण जी टोमॅटोची चटपटीत चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण 4 टोमॅटो घेतलेत मस्तपैकी. कोथिंबीर घेतली आहे, थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर आपण थोडंसं आलं घेतलेलं आहे. आणि इकडे पहा, आपण थोडे शेंगदाणे घेतलेत, थोडेसे धणे घेतले, थोडेसे जिरं घेतलं आहे, थोडेसे आपण चटणीच्या डाळ्या असतील तर त्या घ्या, नाहीतर माझ्याकडे चणे होते तर मी चणेच घेतलेले आहेत सोलून. त्यानंतर उडदाची डाळ तुम्ही अख्खी घ्या किंवा सालवाली घ्या. मीन्स उडदाची डाळ तुम्ही नॉर्मलवाली घ्या. माझ्याकडे काही सालवाली होती म्हणून ती घेतलेली आहे. आणि थोडेसे मी मेथी दाणे घेतलेले आहेत. आणि आपण थोडंसं मीठ वापरणार आहोत. आणि आता आपण मस्तपैकी चटपटीत चटणी बनवणार आहोत. चला तर आपण पाहूया कसं कसं बनवायचं ते. हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपण आता थोडेसे भाजून घेणार आहोत सगळे पॅनमध्ये. आपण एकत्र भाजून घेणार आहोत सगळे. फक्त आपले चणे आहेत ते चणे आपण नाही टाकणार आहोत, बाकी सगळ्या गोष्टी आपण टाकून घेणार आहोत आणि छान भाजून घेणार आहोत आपल्याला. आता आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि छान भाजून घेणार आहोत सगळं. आपण सगळं घातलं मी याच्यामध्ये आणि छान भाजून घेणार आहोत. खरपूस थोडंसं पटकन आपण काढून घेणार आहोत लगेच. आपण सगळं भाजून घेतलेलं आहे छानपैकी. आता आपण थोडंसं आणखी तेल घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये पॅनमध्ये. आणि हे आपण टोमॅटो आहेत ते टोमॅटो पण आता असं ठेवून घेणार आहोत आणि छान आपण भाजून घेणार आहोत टोमॅटोसोबतच आपण मिरच्याही घालून घेणार आहोत. आलं मिरची सगळं घालून घेणार आहोत. कोथिंबीरही घालून घेणार आहोत. ते आपण छान भाजून घेणार आहोत आपण. आता हे पण ह्याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि थोडा वेळ आपण शिजून देणार आहोत त्याला. तरी पाहूया आपण. टोमॅटो मस्त आपले शिजलेले आहेत आता मस्तपैकी. तर आपण दुसरीकडनंही टोमॅटो असं पलटून घेणार आहे. तर हे पहा, आपले टोमॅटो तर थंड झालेले आहेत. आता आपण अशी त्याची सालं काढून घेणार आहोत. हे पहा, आपण सगळ्याची अशी सालं काढून घेणार आहोत. पटापट निघतात ती सालं सगळ्याची आपण अशी काढून घेणार आहोत. तर हे पहा, आता आपण जे सगळं आहे हे मिक्सी बाउलमध्ये टाकून घेणार आहोत. नंतर आपले टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे सगळं आहे, मिरची वगैरे तेही आपण टाकून घेणार आहोत. मीठ घालून घेणार आहोत आणि आपण मस्त याची चटणी बनवून घेणार आहोत. आपण आता सगळं टाकून घेतलं मिक्सरमध्ये. आता आपण याला मस्तपैकी ग्राइंड करून घेणार आहोत आणि याची चटणी आपण वाटून घेणार आहोत. पहा, आपली चटणी मस्तपैकी वाटून तयार झालेली आहे, पाहू शकता. आता आपण याला एक तडका देऊन घेणार आहोत. पहा, आपल्याला तेल तापायला ठेवलं आहे. आता आपण यात राई जिरं घालून घेणार आहोत, कढीपत्ता घालून घेणार आहोत, हिंग घालून घेणार आहोत आणि आपण लाल तिखट घालून घेतलं आहे. ही फोडणी आपण चटणीवर टाकून घेणार आहोत. मस्त आपली चटणी तयार झाली आहे, छान चटपटीत. यात तुम्ही चिंचगुळही घालू शकता तुम्हाला जर तिखट गोड हवी असेल तर. ही आपली चटणी मस्तपैकी रेडी झालेली आहे. तर हे पहा, आता आपण हे नाचणीचं बॅटर घेतलेलं आहे रागीचं डोसे बनवण्यासाठी. आपण मस्तपैकी पॅनवर आपण टाकून घेणार आहोत. तर हे पहा, मस्तपैकी आपला नाचणीचा डोसा तयार झालेला आहे, पाहू शकता आपण. जाळीदार मस्तपैकी. आता तुम्ही असा सर्व करू शकता किंवा तुम्हाला मी आणखी एक पद्धत दाखवते त्याच्या प्रकारे तुम्ही सर्व. एक
पहा दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते मी आणखी एक. आता आपला हा डोसा थोडासा शिजला. आता आपण याच्यावरती चटणी स्प्रेड करून घेणार आहोत, जी आपण बनवून घेतली ती. आणि याच्यावर तुम्ही हवं तर चीजही किसून टाकू शकता. मुलांना खायचं तर चीज तुम्ही किसून टाकलं तर मुलं आणखी आवडीने खातील. हां, आपण थोडंसं माझ्याकडे लसूण चटणी आहे, ती पण आपण स्प्रेड करून घेणार आहोत. तर हे पहा, तर आपलं हे रेडी झालेलं आहे. खूप छान लागतो असा रोल खायला. असं तुम्ही करून पहा. लहान मुलांना खायचं तर तुम्ही याच्यात चीज टाकू शकता. चीज फक्त आपल्याला हे करून टाकायचं आहे, किसून टाकायचं आहे थोडंसं. तर आपण आता सर्व करून घेऊया. तर हे पहा, आपला नाचणीचा मस्तपैकी रागीचा मसाला डोसा तयार आहे आणि आपली मस्तपैकी स्पेशल टोमॅटो चटणी तयार आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा. तर मस्तपैकी मी मसाला घालूनही बनवलेला आहे आणि साधाही डोसा बनवलेला आहे. तुम्ही दोन्ही प्रकारे बनवू शकता आणि खाऊ शकता. तर असं तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा.